आपण पाहणार आहोत अक्षय शिंदे प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर आता एफआयआर दाखल होणार असल्याची ही बातमी आहे। अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्याने मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी ही माहिती दिलेली आहे। बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित बनावट चकमकीचा चौकशी अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला। आरोपी अक्षय शिंदे याला घेऊन जाणाऱ्या 5 पोलिसांकडून वापरलेलं बळ हे अनावश्यक होतं आणि त्याच्या मृत्यूसाठी हे 5 पोलीस जबाबदार असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं गेलेलं आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। स्वप्नील, अजिंक्यजी, बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेची जी हत्या करण्यात आली, गोळीबार करण्यात आला, जो एन्काउंटर करण्यात आला, हा एन्काउंटर बनावट असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। कारण जे बळ पोलिसांकडून वापरण्यात आलं हे अनावश्यक होतं। मात्र 5 पोलिसांनी बळ वापरून त्या ठिकाणी एन्काउंटर केला। मात्र जे पिस्तूल होतं त्यावरती आरोपीचे फिंगरप्रिंट्स होते ते मिळाले नाही समितीला, अशा अहवालामध्ये नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे या 5 पोलिसांची जी कामगिरी आहे, 5 पोलिसांची भूमिका आहे ती संशयास्पद असून या ठिकाणी त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे या 5 पोलिसांवरती आता कारवाई होणार आहे। राज्य सरकार जे कायदा आहे त्या कायद्यानुसार कारवाई करणार आहे। मात्र एक वेगळा आणि चुकीचा संदेश जनतेमध्ये गेला असल्याचं पाहायला मिळतंय। स्वसंरक्षणासाठी जरी हा गोळीबार केला असला तरी या 5 पोलीस अधिकाऱ्यांवरती नक्की कुणाचा दबाव होता का, अशी सुद्धा आता एक चर्चा निर्माण झालेली आहे। आणि आता विरोधकांकडून सुद्धा आता हा प्रश्न आहे तो उपस्थित करण्यात येतोय। त्यामुळे एकीकडे राज्यामध्ये गुन्हेगारीची संख्या वाढत असताना अशा प्रकारे बनावट हा जो एन्काउंटर आहे तो केला गेल्यामुळे आणि हा बनावट एन्काउंटर सिद्ध झाल्यामुळे एकीकडे राज्य सरकारवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। ठीक आहे स्वप्नील, असेच आमच्या सोबत रहा। आपल्या सोबत सध्या कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा आहेत फोन लाईनवरनं। असीमजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। अक्षय शिंदे प्रकरणात आता पोलिसांवर एफआयआर दाखल होणार आहे। मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। हायकोर्टात जो अहवाल सादर झाला तो अत्यंत धक्कादायक असल्याचं समोर आलेलं आहे। आपली प्रतिक्रिया या संदर्भातली? हा अहवाल धक्कादायक नक्कीच नाही आहे, कारण की आतापर्यंत जेव्हा जेव्हा एन्काउंटर किलिंग झाले, ज्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल म्हणजे न्यायबाह्य अशा प्रकारचं मारणं असं आपण म्हणतो मराठीमध्ये, तर हे एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग जे आहे हे बेकायदेशीरच आहे। कोणत्याही जगातल्या देशामध्ये हे बेकायदेशीर आहे, त्यामुळे भारतात सुद्धा बेकायदेशीर आहे। मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन आहे असं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशननी सांगितलेलं आहे। हा अहवाल काही खूप धक्कादायक वगैरे आहे असं मला मुळीच वाटत नाही। नेहमीच अशा एन्काउंटर मध्ये पोलिसांना दोषी धरून पोलिसांचा बळी दिला जातो, परंतु धक्कादायक हा अहवाल केव्हा होईल जेव्हा या पोलिसांचा गैरवापर करणाऱ्या राजकीय लोकांचे नाव याच्यामध्ये येतील आणि त्यांच्यावर सुद्धा एफआयआर दाखल करण्याच्या सूचना देण्यात येतील, तेव्हा हा अहवाल धक्कादायक होईल। कारण की आपण पाहिलंय की जेव्हा हे बदलापूरचं एन्काउंटर झालं तेव्हा बदलापुरा असं म्हणून काही पोस्टर्स लावण्यात आले, त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं शिकारी अशा टोपी घातलेले वगैरे फोटो होते, एकनाथ शिंदे यांचे फोटो होते आणि या सगळ्या लोकांनी जाहीरपणे समर्थन केलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे मुलाखतीत सांगितलेलं आहे की पोलिसांकडे बंदूक असते ती काही दाखवायसाठी असते का, केवळ खेळण्यातली बंदूक आहे का ती, त्याचा उपयोग काय असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे ज्यांनी ज्यांनी गुन्ह्याचं समर्थन केलेलं आहे त्यांनी त्या गुन्ह्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि एका माणसाला मारण्यात येणं ही किती गंभीर गोष्ट आहे, ते पण पोलिसांच्या द्वारे, म्हणजे यंत्रणा जी सरकारच्या ताब्यात आहे त्यांच्याद्वारे पोलिसांनी मारणं एखाद्या माणसाला किती गंभीर घटना आहे, याची दखल घेतली पाहिजे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद खातं आपल्याकडे ठेवण्याचा हक्क नाही, तेव्हा मुख्यमंत्री होते ते एकनाथ शिंदे, त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्यांना राजीनामा दिला पाहिजे। ठीक आहे असीमजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आपल्या सोबत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे सुद्धा आहेत फोन लाईनवरनं। सुषमाताई, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। या सगळ्या अहवालावरनं जो हायकोर्टात दाखल केला गेलेला आहे त्यावरनं कदाचित आता अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक होता की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे, कारण ज्या वेळेला एन्काउंटर झाला होता त्याही वेळेला अनेकांनी सवाल उपस्थित केले होते। आपली या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया? अक्षय शिंदेचा 23ला एन्काउंटर झाला तेव्हा 25 तारखेला मी स्वतः त्यावर पत्रकार परिषद घेतली होती आणि माझे काही आक्षेपाचे मुद्दे मी मांडले होते। अक्षय शिंदे हा कोणी समाजसुधारक, साधू संत, क्रांतिकारी प्रणेता नव्हता। त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी
हो. देहांत फाशीची शिक्षा. मात्र ती शिक्षा देण्यासाठी न्याय व्यवस्था आणि यंत्रणा आपल्याकडे आहे, परंतु त्या संपूर्ण यंत्रणेला ओव्हरटेक करत पोलिसांच्या संगनमताने राज्यकर्त्यांनी जो खून घडवून आणला तो मात्र नक्कीच निषेधार्ह आहे. त्यावर आम्ही तेव्हाही आक्षेप नोंदवला होता. आता मी माननीय न्यायालयीन चौकशी समितीचे आभार मानते की काही का असेना अखेर ते सत्य बाहेर आलेलं आहे आणि न्यायालयीन चौकशी समितीत ही गोष्ट स्पष्ट झाली की ज्या बंदुकीतून गोळी झाडली त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या हाताबोटाचे ठसेच नाहीयेत. त्यामुळे ही गोळी किंवा त्याने कुठलीही झटापट केली नाही तर त्याला ठरवून मारले आहे हे स्पष्ट झालेलं आहे. ठीक आहे सुषमाताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. यानंतर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील आहेत. चव्हाण साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. जो अहवाल हायकोर्टात अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सादर करण्यात आलाय त्यात आता पोलिसांवर FIR दाखल होणार असल्याचं समजतंय. त्यामुळे ज्या वेळेला एन्काउंटर झाला होता त्यावेळेला अनेकांनी आक्षेप घेतला होता की हा एन्काउंटर फेक आहे, सवाल उपस्थित केले गेले होते आणि आता हा अहवाल सादर झालाय हायकोर्टात. आपली या सगळ्या संदर्भातली काय नेमकी प्रतिक्रिया आहे? पण त्यावेळेला जेव्हा ही घटना घडली तेव्हा हे स्पष्ट होतं की त्या अक्षय शिंदेचा खून करण्यात आलेला आहे, त्याचा आवाज बंद करण्यात आलेला आहे. कारण तो जर काही बोलला असता तर इतर कोणतरी उच्च पदस्थ व्यक्तींना त्यांनी त्यामध्ये कोरलं असतं या प्रकरणामध्ये. त्या व्यक्तींना वाचवण्याकरता अक्षय शिंदेचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला आहे. ते एन्काउंटर वगैरेला गोंडस नाव देणं थांबवलं पाहिजे असं आपण. हा पोलिसांकडून करवलेला खून आहे. पण त्या 5 कर्मचाऱ्यांना ज्यांच्या विरुद्ध FIR होणार आहे त्यांनी आपल्या मनाने केलं का? त्यांना कुठे आदेश दिले? आणि त्यामुळे ज्या व्यक्तींनी आदेश दिले ते अगदी शेवटपर्यंत राजकीय नेत्यांच्या पर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचतंय. त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये प्रशासन कोणाला वाचवायचा प्रयत्न करतंय आणि अक्षय शिंदेचा आवाज बंद करून कोणाच्या विरुद्ध त्यांनी बोलू नये अशी अपेक्षा होती. त्यामुळे हे सगळं प्रकरणाचा दडपून टाकलेलं आहे. एकदा अक्षय शिंदेचा खून झाल्यावर सगळं प्रकरण संपलं आता. नाही, पण चव्हाण साहेब पुढची मागणी नेमकी काय असणार आहे? कारण अनेकांनी ज्यावेळेला एन्काउंटर झाला त्यावेळेला आरोप असा केला होता स्टेट स्पॉन्सर्ड हा मर्डर आहे वगैरे, अनेक विशेषणं वापरली होती त्यावेळेला. आता ज्या वेळेला हा अहवाल सादर झालाय आपली पुढची नेमकी काय मागणी असणार आहे या संदर्भात? नाही, बरोबर आहे. हे एन्काउंटर वगैरे आपण गोंडस नावं देऊन पोलिसाला त्याचे महत्व व त्याचे गांभीर्य कमी करतो. हा पूर्णपणे राजकीय खून आहे. पोलिसांनी आपल्या मनाने हा खून केलेला नाही, कुणीतरी त्यांना करायला सांगितलेला आहे, करायला लावलेलं आहे. त्यामुळे पोलिसांना काही फार शिक्षा होणार नाही, कारण त्यांना प्रशासन वाचवेल, कारण कोणाच्या तरी आदेशावरून त्यांनी केलेलं आहे. खरा त्यांचा करता करवता धनी बोलवता धनी कोण आहे हे आपल्याला कळलं नाही का? नाही चव्हाण साहेब, आपल्याला नेमकं काय वाटतं कोण असू शकतं? कोण असू शकते मी सांगणं, आरोप करणं बरोबर नाहीये. कोणतरी मोठे उच्च पदस्थ व्यक्ती आहेत ज्यांना वाचवण्याकरता एखाद्या व्यक्तीचा खून करण्यापर्यंत प्रशासन जातं. त्यामुळे कोणतरी सामान्य माणूस नसणार आहे, कोणतरी महत्वाचा व्यक्ती असणार आहे. स्पष्ट आहे. ठीक आहे चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पृथ्वीराज चव्हाण देखील होते आपल्यासोबत फोन लाईनवर आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता प्रतिक्रिया दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.